नमस्कार. मनस्वी समुपदेशन आणि विविध मार्गदर्शन मध्ये मी दीपा फल्ले आपलं स्वागत करते. तुम्हाला आठवत असेल, आपल्या लहानपणी आपलं बालपण ज्या पद्धतीने आपण जगलोय ते खूपच साध्या पद्धतीने आपण जगलो किंवा फारच कमी संसाधनामध्ये सुद्धा आपण खूप आनंदाने आपण राहिलो. खूप आपल्या डिमांड्स नसायच्या किंवा आपल्या पालकांवरही कुठल्याही प्रकारचा ताण नसायचा, की आपल्याला अमुक एक गोष्ट आपल्याला त्यांना द्यायची आहे किंवा अमुक एक गोष्टीसाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली आपल्यासाठी किंवा खूप त्यांना खटाटोप करावं लागलं आपल्याला खुश ठेवण्यासाठी, असं काही आठवत नाही आपल्याला. आपण सुद्धा जे मिळेल ते खाणार, जिथे हवं तिथे आपल्याला आपण जे जे मिळेल त्याच्यामध्ये आपण खुश राहणार. आपल्याला जमेल तितका अभ्यास करायचा, जमेल तसं खेळायचं, जे मिळतील त्या मित्रमैत्रिणींसोबत खुश राहायचं किंवा आई बाबा जे कपडे देतील ते घालायचे. जसंही साधं सोपं आपण बालपण जगलो आणि त्यातही आपण खूप खुश असायचो, म्हणजे खूप खुश आपण असायचो लहानपणी की आणि आपल्या आईवडिलांना देखील त्याचं कधीही ताण नाही आला की आपलं मूल रडतंय किंवा आपली मुलगी आपला मुलगा रडतोय खूप आणि त्याचा हट्ट पुरवलाच पाहिजे किंवा तो हा अमुक एका गोष्टीचा तो खूप हट्ट धरून बसला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप कुठून तरी काहीतरी वस्तू आणायची आहे आणि त्याला कसंही करून खुश ठेवायचं आहे, असं कधी कुठल्याही पालकांनी त्यावेळेच्या ताण घेतला नाही. परंतु आताचं जर आपण जनरेशन पाहिली, आताची जर आपण लहान मुलं पाहिली तर ती खूप डिमांडिंग झाली आहेत. आताची मुलं खूप त्यांच्या डिमांड्स वाढल्या आहेत. म्हणजे अगदी लहान लहान मुलं असतात, 3-4 वर्षाच्या मुलांनासुद्धा त्यांना स्वतःचा चॉईस असतो, त्यांना स्वतःचं मत असतं, त्यांना त्यांची इच्छा असते की मला अमुक एकच ड्रेस हवा, मला अमुक एक अशाच प्रकारचा मला ड्रेस हवा किंवा मला हेच खायला हवं, मला आत्ताच्या आत्ता हे हवंच म्हणजे हवंच. मग ते वेळ बघत नाहीत, काळ बघत नाहीत, काहीही म्हणजे त्यांना काहीच समजत नाही की आपण काय करतोय. आणि पालकसुद्धा आता कसं झालं आहे की आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी पालकसुद्धा सक्षम झाले आहेत, प्रगती केली त्यांनी. त्यांची कॅपॅसिटी वाढलेली आहे सर्व गोष्टींची किंवा त्यांचं ऐपत वाढलेली आहे. त्यामुळे आपल्या मुलांना खुश ठेवण्यासाठी पालकसुद्धा मागे पुढे पाहत नाहीत किंवा ते स्वतः इतके बिझी असतात की त्यामुळे कदाचित पालकांना असं वाटतं की जाऊ दे, आपण मुलं शांत राहिलं की आपण फ्री, म्हणजे आपण आपल्या कामासाठी आपण मोकळे राहू, म्हणून ते थोडे जास्तीचे पैसे खर्च करायलाही तयार असतात. मुलांना जे हवं ते द्यायला तयार असतात. म्हणजे त्यांच्याकडे त्यांना चॉईस देतात की तुला कुठला ड्रेस घालायचा आहे किंवा तुला काय खायचं आहे, तुला कुठलं खेळणं हवं आहे. म्हणजे अशा पद्धतीने पालकसुद्धा मुलांना आपण असं म्हणू शकतो की बिघडवण्यासाठी जबाबदार ठरतात आजकालची पालक. परंतु हे तात्पुरतं ठीक आहे. जोपर्यंत ते मूल 5-6 वर्षाचं आहे तोपर्यंत ठीक आहे की आपण त्यांचे लाड केले, त्यांना हवं ते नको ते देत राहिलो, त्यांचे सगळे हट्ट पुरवले. पण जर त्यांना तशी सवय लागली, त्या मुलांना तशी जर सवय लागली तर पुढे जाऊन हीच मुलं किंवा हीच जनरेशन खूप वेगळ्या पद्धतीची बनू शकते. म्हणजे खूप डिमांडिंग बनू शकते, खूप हट्टी बनू शकते, म्हणजे स्पर्धा वाढू शकते यामुळे किंवा त्यांची मानसिकता वेगळ्या प्रकारे डेव्हलप होऊ शकते किंवा मला हे अमुक एक गोष्ट हवीच आणि मला आता हे मी मिळवल्याशिवाय मला हे चालणारच नाही, अशा पद्धतीने जर त्यांची मेंटॅलिटी तयार झाली तर पुढे जाऊन ती त्यांनाच त्रासदायक ठरेल. आणि एकदा का मुलं मोठी झाली 10-15 वर्षाची आणि त्यांची एकदा का मानसिकता तयार झाली किंवा त्यांची बुद्धिमत्ता एक सेट झाली एका लेवलवरती की पुन्हा ती आपल्याला दुरुस्त करता येत नाही, ती आयुष्यभर त्यांची तशीच राहते. त्यामुळे जर आत्ताच्या पालकांनी जर थोडेसे याच्यावरती नियंत्रण आणलं मुलांचे हट्ट पुरवण्यावर किंवा मुलांना जरासं हवं नको ते त्यांना योग्य ते देऊन त्यांना अतिशयोक्ती त्यांची अतिशय लाड न करता त्यांना योग्य प्रकारे जर वाढवलं तर पुढे हा धोका टळू शकतो. म्हणजे मुलांना मैदानी खेळ पण खेळले पाहिजेत, त्यांनी बाकीचे पण सगळे बुद्धिमत्तेचे खेळ खेळले पाहिजेत, मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे, डिजिटल गोष्टींचा वापर कमी केला पाहिजे, त्यांना कॉम्प्रोमाइज करायला शिकवलं पाहिजे, त्यांना थोडंफार नाही म्हणून ऐकण्याची सवय लावली पाहिजे मुलांना. कारण की प्रत्येक वेळेला हट्ट पुरवले गेले
की आयुष्यभर त्या माणसाला तशीच सवय लागते आणि मग त्याच्यासोबत त्याच्या बाकीच्या सगळ्या माणसांनासुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आत्ताच्या पालकांनी थोडीशी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. थँक्यू.